जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल, तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या परवानाधारक वाहन असलेल्या वाहनातूनच शालेय विद्यार्थ्यांना पालकांनी पाठवावे अशा आशयाचे फ्लेक्स बोर्ड नंदुरबार शहरात उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वाहनमालक पालक यांनी आपले वाहन आपल्या अल्पवयीन मुलांना चालविण्यास देऊ नये, अन्यथा केंद्रीय मोटार वाहन अधिनियमांतर्गत दंड आणि शिक्षा होऊ शकेल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये माहिती दिली आहे। याबाबतचे नंदुरबार शहरातील कोकणी हिल, राजपूत पेट्रोल पंप, धुळे चौफुली, नवापूर चौफुली, नेहरू पुतळा, अंधारे चौक, जगतापवाडी चौफुली, डॉक्टर अंधारे चौक, सीबी पेट्रोल पंप आदी परिसरात फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहे। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास गंभीर परिणाम होतील। केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 199 नुसार वाहन मालक दोषी धरले जातील। वाहन मालक चालक यांना ₹25,000 दंड आणि 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। तसेच वाहन दोषी वाहनाची नोंदणी 12 महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल। गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलाला वयाच्या 25 वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मिळणार नाही। अल्पवयीन मुलांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते, ज्यामुळे केवळ अल्पवयीन मुलांचेच नव्हे तर इतर नागरिकांचे जीवनही धोक्यात येते। त्यामुळे सर्व वाहन मालक पालकांनी आपले वाहन 18 वर्ष वयाखालील मुलांना चालविण्यास देऊ नये, असेही आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव यांनी लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून करण्यात आले आहे। सोबतच विद्यार्थी वाहतुकीचा परवानाधारक स्कूल बस तसेच रिक्षा व व्हॅनमधूनच आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन देखील यावेळी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।